आहेत आणि प्रत्येक गावच्या 200 पोरांना कुठं जावं मग आता? काही नाही, प्रत्येक गावाच्या माळावर एक आश्रम करावं लागतंय आता आपल्याला, है की नाही? संन्यासी बाबा, भोले बाबा, बम भोले आजा, चिलिम भरी है ताजा, तू दम लगाने आजा. तेच काम करायचं पोरायला. म्हणून पोरायला सांगालो नीट राहा. इथं पोरच नाही, कोणाला सांगावं कुठे गेलेत की त्याला हुडकूनच आणू वाटायला आता जाऊ. रात्री आलेत कस तरी, काम असतात है की नाही, संसाराचा व्याप आहे. म्हणून बिचारे कामाला गेले. आत्ता बसले होते बरं, इथं कुठं गेले की निघून. म्हणून त्यांना सांगणं आहे, सात्विक आचरण करा, धार्मिक आचरण करा, तुमचं चांगलं व्हायचं असेल. मुलीला कमी समजू नका. त्या मुलीच्या पोटामध्ये अनेक शूरवीर महात्मे जन्माला येणार आहे. मुलीला कमी समजूच नका. आज मुली सगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्य कमवायला लागलेल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आहेत महाराज, टॉप 10 वर. मुलीही अशा प्रकारचं आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात हे दाखवून दिलं महाराज. प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, कीर्तनकार क्षेत्रामध्ये सुद्धा आजकाल मुलींचं अशा प्रकारचं वैभव वाढलेलं आहे, प्राधान्य वाढलेलं आहे. आता कंडक्टर होते, आता ड्रायव्हरही मुली व्हायला लागलेले एसटीच्या. मला सांगा कोणत्या गोष्टीत कमी आहे? आणि ही मुलगी तुम्हाला का नको? त्या मुलीची हत्या गर्भामध्ये करू नका. ती मुलगी आईला म्हणत असते, आई मी काय गुन्हा केलाय, मला कशा करता तुम्ही मारून टाकताय? तुमच्यावर ओझं होतंय म्हणून, तुम्हाला माझा खर्च वाटतो म्हणून तुम्ही मला मारून टाकताय. नाही आई, तसं करू नको आई. मला जन्म घेऊ दे आई. मला हे जग पाहायचंय. त्या भगवंतांनी निर्माण केलेलं हे जग मला पाहायचंय. तुमची सेवा करायची आहे मला आई. तुम्हाला कधीच डाग लागू देणार नाही आई. बाबा मला जन्म घेऊ द्या. मी तुमचं नाव कधीच घालवणार नाही. तुम्हाला माझ्या शिक्षणाची जर चिंता वाटत असेल तर तुम्ही स्वतः काम करून माझं शिक्षण पूर्ण करेल आई बाबा, पण मला पोटामध्ये मारू नका.